बदलले, जी ताकद आणि क्षमता तुमच्यामध्ये आहे जे उभे सर्व आपण सर्वांनी पुढे या, त्याचा संवाद आपण साधणार आहोत की संघर्ष केला महिलेचं स्वत्व आणि अस्तित्व निर्माण करण्याचं काम तरुणाची आपण केलेलं आहे की काय होऊ शकतं की किमान पुढे या, सर्वांनी पुढे यावं, अर्धवटून करूया, आपण सर्वांनी करावा। लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा यानंतर हिंदवी स्वराज्य तरुणता या ठिकाणी करत आहेत, ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली युगोपरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रचंड गजर आपण सर्वांनी करूया। तरुणाताई मुंडे भारताची लेडीज सिंगम होय, सत्तेचा सारीपार करून काढण्याची क्षमता आणि ताकद माझ्यामध्ये आहे। जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूया। तरुणांना सन्मानित केलं जात आहे, ग्रामपंचायत नांदच्या वतीने हा सन्मान इथे होतो आहे। अजिबात नांदनाथ नगरीचा आवाज आलेला नाही, स्त्री शक्ती आहेत, महिला जरा मोठा आव्हान संघर्षाला तयार व्हा। संघर्ष कन्या करुणाबाई मुंडे तुम आगे बढ़ो, क्या बात। स्वराज्य शक्ती सेना हा जो पक्ष आहे, या पक्षाच्या ध्येय धोरणांबद्दल बोलण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। तर आज या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की बीड जिल्ह्यातून ही जी लढाई सुरू झालेली आहे, ही लढाई आज आपल्या अहमदनगर जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात येऊन थांबलेली आहे। आणि आजच्या या ठिकाणी आदरणीय करुणाताई मुंडे या ठिकाणी आल्या, त्यांच्याबद्दल त्यांचं एकदम मनापासून धन्यवाद। करुणाताई मुंडे यांचं कर्तृत्व बीड जिल्ह्यामध्ये जाऊन आपण बघावं। त्या ठिकाणी करुणाताईंनी विविध उपक्रम राबवले। बीड जिल्ह्याची जी दहशत आहे, बीड जिल्ह्याची दहशत कमी करण्याचं काम करुणाताई मुंडे यांनी केलं। भयमुक्त महाराष्ट्र व्हावा असं ध्येय धोरण राबवलेल्या करुणाताई मुंडे आज आपल्या नांदनाथ नगरीत, आपल्या जामखेड तालुक्यात उपस्थित आहेत। असं नेतृत्व लाभणं आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। नगर जिल्ह्यामध्ये स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या रणरागिणी येणार की नाही येणार हे नांदनाथ नगरीसह तालुक्याला कोडं पडलं होतं। प्रत्यक्षात करुणाताई आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत। मी प्रथमतः करुणाताईचं आमच्या नांदनाथ ग्रामस्थातर्फे मनपूर्वक असं स्वागत करतो। त्याचबरोबर स्वराज्य शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष खरे यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची स्थापना, ध्येय धोरण ही आपण बऱ्याच वर्षापासून पाहत आहोत। ताई आज आपल्या गावामध्ये आल्या, मी ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार या नात्याने प्रथमतः आमच्या नांदनाथ गावाला जिल्हाध्यक्ष पद दिलं, त्याचबरोबर आमच्या नांदनाथ गावाला जिल्हा उपाध्यक्ष पद दिलं आणि हे पण आमच्या 2 तरुणांना दिलं। याची बातमी मी सर्वप्रथम ताई मी लावली होती नगर जिल्ह्यामध्ये। आम्हाला पण विचारलं गेलं की या नांदनाथ गावामध्ये जिल्हाध्यक्ष पद, त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष पद हे तुमच्या गावात करत देण्यात आले का? ज्यावेळेस ताई मला हे लेटर पॅड मिळालं तुमच्या सहीचं, त्यावेळेस मला कळलं खरंच ताईंनी आमच्या गावावरती एक चांगली कृपादृष्टी टाकली आणि आमच्या गावाला समीर शेख
हे जिल्हा अध्यक्ष महेश भाऊ बवाळ यांना जिल्हा उपाध्यक्ष, त्याचबरोबर आपली सर्व कार्यकारिणी जाहीर केली. कार्याध्यक्ष पण इथंच आहे आपल्याकडे. मी सर्वांच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत धन्यवाद करतो. जे चरणामध्ये नतमस्तक होऊन अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून आणि सगळे जे ग्रामस्थ बसलेले आहेत त्यांचे सगळ्यांच्या हात जोडून स्वागत करून मला आज इथे बोलावण्याची संधी दिली त्याच्यासाठी तुमचा खूप खूप आभार मानते. आणि जसे आज सगळ्यांना माहित आहे की आज महापुरुष आपले होऊन गेले. आज इतका मोठा दिवस आहे. सॉरी माझी प्रकृती चांगली नाही होती तरी पण हे प्रोग्राम फिक्स होता, मला यावं लागला आणि सगळ्यांच्या प्रेमनी मला बोलवून घेतलेला आहे आणि मी पण थांबू शकले नाही. जसे की आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता आज जितके मोठे आपले महापुरुष होऊन गेले सगळ्यांचे पाठीमागे आणि महापुरुषी कसाला सगळे किती कोणालाही तुम्ही बघितला असेल तो प्रत्येक महापुरुषांचे पाठीमागे एक इतिहासचे पाठीमागे जितका इतिहास होऊन गेलेला आहे भारतामध्ये. हे साधू संतांची भूमी आहे आपला महाराष्ट्र. नदियाला माँ मानणारा धरती माँ है ना, गंगा माँ. सगळीकडे एक महिलाचं जे आहे सृष्टी धरती माँ सगळी एक महिलाचं जे स्थान आहे वेगळा आहे. त्याच्यासाठी आज प्रत्येक पुरुषाचे पाठीमागे एक महिला असतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळे बघू शकताय फक्त काय चालू आहे सगळीकडे तो घराणेशाही. आणि घराणेशाहीमुळे लोकशाही संपली आहे. तुम्ही बघू शकता आज खूप खूप आपले आजोबा 70-75 वर्षाचे आपले वयस्कर माणसं बसलेले आहे इथे. तुम्ही बघू शकता की आज ज्या अवस्था आहे 70 वर्ष मागे तसंच होती की नाही होती. काय बदल झालेला आहे का या अवस्थामध्ये? नाही झालेला आहे. कशाला? क्योंकि सगळीकडे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जिथे जाओ तिथे 10-15 घराणे आहेत. ते घराणेशाहीमुळे लोकशाही संपली आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी आत्महत्या वाढत चालली आहे, युवा बेरोजगार आत्महत्या वाढत चालली आहे. आज तुम्ही बघू शकता 70 वर्ष मागे जसे झेडपीची शाळा होती तसंच आहे. पण विकास होत आहे. विकास असं नाही की विकास नाही आहे, आहे विकास. पण विकास कुठे आहे? फक्त जे आमदार खासदार मोठे मोठे घराणेशाहीचे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये तुम्ही विकास बघू शकता. काय विकास झालेला आहे? त्यांचे एक नाही 10 साखर कारखाने झाले है ना, शिक्षण संस्थाएं झाली, कॉलेज मोठे मोठे कॉलेज झाले, मोठे मोठे हॉस्पिटल जे आहे ह्यांचे आहे. पण आपल्यासाठी गोरगरीब लोकांच्यासाठी काय आहे? काय नाही. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी बेड आहे का? आहे? बोला तुमची खरी अवस्था आहे का? नाही आहे. त्यांचे स्कूल जे आहे मोठे मोठे तुमचे मतदानातून झालेला स्कूल आहे. तुम्ही जरी मतदान नाही केला होता, आमदार झाला नाही होता तो आज साखर कारखाने हॉस्पिटल मोठे मोठे शिक्षण शाळा झाली नाही होती. पण तुमचे मुला बाळांच्यासाठी खरी गोष्ट आहे अजान झाली.